दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ वाहतूक, विक्री तसंच सेवनाबाबत आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन केंद्र समितीच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं काम करून कारवाई आणि त्यासोबतच जनजागृतीवरही भर द्यावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत। जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ तस्करी आणि वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीस अधीक्षक सीमा शुल्क विभाग महेंद्र प्रताप, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय प्रतिनिधी अभिजित धेटे, उपसंचालक औद्योगिक सुरक्षा संचालनालय ओम भांडेकरी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण SM शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किरण चव्हाण, पोलीस आयुक्त शहर कार्यालय क्षीरसागर, अन्न आणि औषध प्रशासन कार्यालय द.रा. विरगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मिलिंद कारंजकर, राज्य उत्पादन शुल्कचे जगन्नाथ पाटील, केंद्रीय गुप्तवार्ताचे वासुदेव अपसिंगेकर, नायब तहसीलदार गृहशाखा बालाजी बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण विशाल वायकर तसंच शासकीय विभाग प्रमुख आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आदी ठिकाणी विद्यार्थी यांच्यामध्ये यासंबंधी जनजागृती करावी। जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या मदतीनं समाजात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावेत अशा सूचना यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिल्या। तसंच अंमली पदार्थाच्या विक्री आणि वाहतुकी संबंधी माहिती मिळाल्यास पोलीस विभागानं विकसित केलेल्या QR कोडवर माहिती द्यावी, संबंधितांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असंही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।